फायनान्शियल प्लॅनिंग करण्याकरता अनेक लोक माझ्याकडे येतात. कधी तर अतिशय गमती जमती घडतात. फायनान्शियल प्लॅनिंग करताना आम्ही काही स्टेप्स सांगत असतो. त्यामध्ये क्रमांक 1 चा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. सर्वसाधारणपणे टर्म इन्शुरन्स सुचवला जातो. कमी खर्चामध्ये मानवी जीवनाची किंमत कव्हर होईल असा टर्म इन्शुरन्स. दुसरी गोष्ट मेडिक्लेम इन्शुरन्स. कधीही आपत्कालीन परिस्थिती आली तरी आपल्याला कोणाकडे हात पसरवण्याची गरज नाही किंवा तुमचं प्लॉट, सोने नाणे, इस्टेट विकण्याची गरज नाही, म्हणून मेडिक्लेम इन्शुरन्स सांगितला जातो. तिसरी गोष्ट सांगितली जाते ती पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. अगदी अपघात झाला आणि अपंगत्व आलं तरी किती टक्के अपंगत्व आहे त्यानुसार नुकसान भरपाई देणारा प्रॉडक्ट आणि विकली कॉम्पेन्सेशन सुद्धा देणारा प्रॉडक्ट. आणि मग चौथी गोष्ट सांगितली जाते ती व्हेकल इन्शुरन्स. अर्थात तो जवळपास प्रत्येक जण करतोच कारण नियमच आहे. आणि पाचवी गोष्ट सांगितली जाते की म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण, आपल्या आयुष्यातील जे गोल्स आहेत त्यापर्यंत पोहोचण्याकरता SIP आणि लमसम इन्व्हेस्टमेंट. सगळं ऐकल्यानंतर ते स्वतःच फायनान्शियल डॉक्टर झालेले असतात आणि म्हणतात, सर एक काम करा, आत्ता आमची म्युच्युअल फंड SIP सुरू करा आणि काही लमसम इन्व्हेस्टमेंट सुद्धा करा. किती गमतीशीर बाब आहे ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा.